अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृत एक मांडी पारायण कसं करायचं त्याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक मांडी पारायण म्हणजे काय? आपण जेव्हा कोणती सेवा करतो, मी तुम्हाला अगोदर सांगेल की तुम्ही ही सेवा करते पूर्ण श्रद्धेने करा। तुमची श्रद्धा विश्वास असेल तर करा, नसेल तर करू नका, नाही केली तरी चालते। तर ही सेवा करते वेळेस बघा, ही सेवा केल्यावर बऱ्याच जणांचे न होणारे काम सुद्धा झालेले आहेत। तुमचे कोणते काम किंवा तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। 3 दिवसाची करा, 3 दिवसात सुद्धा ही आपले काम होतात। 3 दिवसाची सेवा केली तर ही सेवा आपण 3 दिवसाची करू शकतो, 7 दिवसाची करू शकतो किंवा 21 दिवसाची करू शकतो। पण ही सेवा करते काय होतं ना की काहीतरी शरीराला थोडेसे आपल्याला तकलीफ होते ही सेवा करताना, म्हणून तुम्ही ही सेवा अगोदर 3 दिवसाची करा। बघा, काम जर झालं ना तुम्ही 7 दिवसाची, आपल्याला माहिती आहे की आपले काम जर झाले तर आपण बरोबर सेवा करतो, सेवा करायला लागतो। ती सेवा करण्यात आपलं मन लागतं, म्हणून अगोदर 3 दिवसाची करा, नंतर 7 दिवसाची करा किंवा 21 दिवसाची करा, पण अगोदर 3 दिवसाची करून बघा। तर श्री स्वामी चरित्र सारामृत सगळ्यांना हा ग्रंथ माहिती आहे, ग्रंथ हा सगळ्यांच्या ओळखीचा आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत बरेच जण रोज 3 अध्याय पण वाचतात किंवा गुरुवारी पूर्ण पारायण वाचतात। तर हा ग्रंथ विष्णू बळवंत थोरात यांनी प्रकाशित केलेला आहे। इसवी सन 1897 साली ही छोटीशी 21 अध्यायाची पोथी आपल्यासाठी आणलेली आहे आणि आपण याचं पारायण करायचं आहे। बघा, तुमच्याकडे नसेल तर हा ग्रंथ केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही मिळून जातो। याच्यात महाराजांच्या लीला आहेत, महाराजांचा साक्षात त्याला आशीर्वाद आहे आणि हा ग्रंथ जर तुम्ही वाचला तर तुम्हाला याच्यात चांगल्या अनुभूती येतात। तर एक मांडी पारायण कसं करायचं? तर ह्या पारायणाला खाण्यापिण्याचे काही नियम नाही आहे किंवा कशाचेच नियम नाही, त्याला फक्त 3 दिवसाची सेवा आहे। 3 दिवसामध्ये तुम्हाला फक्त नॉनव्हेज वगैरे तुम्हाला खायचं नाहीये, फक्त शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे। कोणाच्या घरचं खाऊ नका, कारण बंधन नाहीये, पण आपण ती सेवा करतोय तर आपली सेवा कुठेतरी भंग होऊ नये म्हणून आपण ते थोडेसे नियम पाळायचे असतात। तर कोणाच्या घरचं खाऊ नका। प्रॉब्लेम यायचा असेल, आता महिलांचं काय होतं, प्रॉब्लेम येत असतो, तर मग ते तुम्ही बघून सेवेला बसा, कारण 3 दिवसाची सेवा आहे, त्याच्यामुळे कोणतीही अडचण नाही आली पाहिजे। तर ही सेवा करते वेळेस तर पुन्हा 3 दिवस ब्रह्मचर्य पाळायचे आहे। त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे काही नाही, तुम्ही कांदा लसूण सगळं खाऊ शकता। तर ही सेवा करते वेळेस एक आसनी आणि एक मांडी सेवा करायची आहे। तर एक आसनी म्हणजे काय, तर तुम्ही बसते वेळेस जे आसन घेताय तेच आसन ठेवायचं आहे, वेळ एकच ठेवायची आहे। आता आपण मंडळ मांडून सेवा करतो किंवा आपण कोणतीही सेवा आपण काय करतो की संकल्प करून करतो, मग संकल्प केला की आपल्याला ती सेवा करावी लागते, मग कोणत्याही हालतमध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करावी लागते। तर एक आसनी म्हणजे आपण जे आसन बसायला घेतलं ते आसन कोणालाही द्यायचं नाही, सेवा पूर्ण होईपर्यंत ते आसन आपणच वापरायचं। त्याच्यानंतर वेळ, आता तुम्ही सकाळी जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 5 किंवा 4 वाजता तुम्ही जर सेवेला सुरुवात केली तर 3 दिवस तुम्हाला त्याच वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायला बसायचं आहे। त्याच्यामुळे तुमच्या कामानुसार, तुमचे मुलं बाळानुसार तुम्ही सेवेला बसा। पहिल्या दिवशी तुमची वेळ ठरवा की ह्या वेळेमध्ये आपल्याला कसं, ह्या टायमाला आपल्याला वेळ मिळतो तर ह्याच वेळेत आपण सेवा करायला पाहिजे, कारण आपल्या डिस्टर्ब पण सेवा करते वेळेस झालं नाही पाहिजे किंवा सेवा करते वेळेस आपल्याला बोलायचं पण नाही। त्याच्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवेला बसा आणि रोज 3 दिवस फक्त तेच वेळ पाळा तुम्ही। तर आसन एकच घ्यायचं, आसन कोणाला द्यायचं नाही। आणि पोथी, आपण जो हा ग्रंथ आहे ना आपण पारायण करतोय, हा ग्रंथ तुम्ही जिथे मांडलाय, आपण कसं गुरुचरित्राचं पारायण करतो, आपण ग्रंथ एकदा ठेवला की तो उचलत नाही, तसं या ग्रंथाचं करायचं। जिथे सेवा करायला बसला तिथे आसन आणि ग्रंथ तिथेच तुमचं राहायला पाहिजे, उचलला गेला नाही पाहिजे, तिथं कोणी बसलं पण नाही पाहिजे, असं तुम्ही बसा सेपरेट एका जाग्यावर। नंतर ही सेवा करतेवेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती असेलच, तर संकल्प करायचा ज्या कामासाठी तुम्ही सेवा करताय त्या कामाविषयी तुम्हाला संकल्प करायचा आहे, महाराजांना सांगायचं आहे आणि नंतर सेवा करायची आहे।
सेवा झाली की महाराजांची आरती करायची आहे, ग्रंथांना नैवेद्य दाखवायचा, जे तुम्ही खातात तो नैवेद्य तुम्ही ग्रंथाला दाखवायचा। त्याच्यानंतर एक मांडी पारायण म्हणजे काय, आता हे सगळे नियम अटी खाण्यापिणे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। नंतर एक मांडी म्हणजे काय, आता एक मांडी बऱ्याच जणांना कळत नाही। एक मांडी सेवा म्हणजे काय, आपण जसं बसलोय, आता आपण बऱ्याचशा वेळेस काय होतं की कोणाला जास्त वेळ मांडी घालून जमत नाही सेवा करायला, मग ते मांडी मोडतात किंवा एका पायावर बसतात, त्यांची म्हणजे हालचाल चालू असते। तर कारण अर्थात पायाला मुंग्या येतात किंवा वात येतो, जमत नाही। तर आपल्याला ह्या सेवेमध्ये तसं काहीच करायचं नाहीये। तुम्हाला तहान लागली सेवा करते वेळेस तुम्ही पाणी पिऊ शकता, तुम्ही खाऊन सेवा करायची नाही, किंवा तुम्हाला जर भूक लागली किंवा काही लागलं तरी तुम्हाला सेवा करते वेळेस खायला जमणार नाही, पाणी प्यायला चालतं। कारण आपल्याला ही सेवा पूर्ण 21 अध्याय वाचायचे, कोणाला उशीर लागतो वाचायला, म्हणून आपल्याला कमीत कमी 1.5 तास तरी जातो। मग तहान किंवा कोरडा घसा आपला पडतो, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी पिऊ शकता। त्याच्यामुळे शेजारीच आपण पाणी घेऊन बसायचं, जेणेकरून आपल्याला कोणाला सांगायला पण वेळ नाही पाहिजे आणि आपण सुद्धा उठलो नाही पाहिजे, म्हणून तिथे घेऊन बसायचं। जेव्हा तहान लागली तेव्हा तुम्ही पाणी प्यायचं, पाणी पिऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही सेवा करतेस उठायचं नाहीये, कोणाला बोलायचं नाहीये, तुम्हाला टॉयलेटला सुद्धा जायला जमणार नाहीये ही सेवा करते वेळेस। नंतर मांडी, आता ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच मांडीमध्ये तुम्हाला सेवा करायला बसायचं, कारण ती मांडी तुम्हाला डबल मोडायची नाहीये, अजिबात मोडायची नाहीये। म्हणजे आपण कसं पायाला मुंग्या आल्या तर आपण मांडी बदलतो, मांडी गळून आली की आपण मांडी लगेच चेंज करतो, तसं तुम्हाला या सेवेमध्ये करायचं नाहीये। एक मांडी पारायण म्हणजे यालाच म्हणतात, मांडी अजिबात बदलायची नाहीये, मांडी हलवायची पण नाहीये, म्हणजे काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त तुम्ही हाताची हालचाल करू शकता। पाय अजिबात हल्ले गेले नाही पाहिजे, तुमचे स्थिर एकाग्र आपण करून सेवा करायची आहे, तरच तुमची सेवा म्हणजे तुमची ती सेवा पूर्ण होते आणि तुमची ती इच्छा पूर्ण होते। त्याच्यामुळेच आपण या सेवेला एक मांडी पारायण असं नाव दिलं आहे। त्याचा अर्थ आहे की तुम्हाला मांडी बदलायची नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही कम्फर्टेबल असताल तरच तुम्ही ही सेवा करा, कारण बघा आपण सेवा करतो, जितकी आपण सेवा केली तितकं फळ भेटतं असतं आपल्याला। आपण कसं होतं ना की आपण सेवा करतो, पण सेवा कशी करायची, सेवा आपण शॉर्टकट सेवा कधीच करायची नाही। तुम्ही शॉर्टकट सेवा केली की तुम्हाला तुमचं त्या सेवेचं फळ सुद्धा शॉर्टकटच मिळतं। शरीर आपल्या काहीतरी ताण पडला पाहिजे, काहीतरी झिजवलं पाहिजे सेवा करते वेळेस, मग आपल्याला पण वाटतं अरे खरंच मी सेवा केली, आपल्या मनाला पण शांत म्हणजे धीर वाटतो, आपण सेवा केली छान वाटतं। तर ही सेवा सुद्धा तशीच आहे। तर तुम्हाला तुमची स्पीड जर असेल वाचण्यामध्ये, तुमचे 1 किंवा पाऊण तासामध्ये पण पारायण कंप्लीट होतं। कमीत कमी तुम्हाला 1 तास लागेल, किंवा नवीन असताल तर मग थोडासा अजून 10-15 मिनिटं शिल्लक लागू शकतात, पण 1 तास खूप झाला या सेवेला, कारण रोज आपण याचं पारायण करतो किंवा रोज 3 अध्याय वाचतो, त्याच्यामुळे सहसा पाठ असल्यावरच हा ग्रंथ आहे, जास्त वेळ लागत नाही। बघा, सेवा करून बघा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।